ह्या एवढ्या गोळ्या काय झालंय त्यांना माहित नाही. त्यांच्यावर जे उपचार चालू आहेत ते कदाचित चुकीचे असू शकतात. डॉक्टरांशी एकदा बोललं किंवा गोळ्यांची नावं क्रॉस चेक केली तरी कळेल चारुहास सरांना नेमका काय आजार आहे ते. पण कुठल्या डॉक्टरांना विचारू मी? अधिपतींकडे तर डॉक्टरांचा नंबर नाहीये. मॅडमना मी मागितला तर त्या मला नंबर देणार नाहीत. काय करू मी? आणि अजून काय काय गोळ्या देतात ते तरी कसं कळणार मला? चारुहास सरांच्या खोलीत गेले तर मॅडम भडकतील. काहीच करू शकत नाही मी. काय करू? कशी मदत करू चारुहास सरांना? विद्या, अगं नाश्ता झालाय का? हो हो आणते. इरा, चल नाश्ता करून घे. आओ, हे घ्या नाश्ता घ्या. घे. इरू, घे ना, खाऊन घे. इरा, इरा कानात बोळे घातलेत का? ऐकायला येत नाही बाबा काय म्हणतात मगासपासून ते? इरा, अगं अशी गप्प बसू नकोस. हे घे, तोंडावर पाणी मार म्हणजे जरा बरं वाटेल आणि खाऊन घे. बोलू नका माझ्याशी. बरं, नाही बोलत. हं? पण खाऊन घे. अगं रात्री पण तू काही खाल्लेलं नाहीयेस. घे नाश्ता कर. विद्या, देतील नाश्ता. तुम्हीच द्या. अगं इरू बाळा, घे नाश्ता घे. इरा, एवढी माजू नकोस. लोकांना खायला अन्न मिळत नाही आणि तू अन्न उधळतेस. फुकट येते का हे सगळं? 2 वेळची भाकरी मिळवायला केवढे कष्ट करावे लागतात माहिती का तुला? ते कष्ट ना तुम्हीच करा. माझे पैसे चोरणाऱ्यांनी कष्टाच्या बाता करू नये. ग इरा, थांब. इरा, आई. अहो ऐका ऐका ऐका, जाऊ द्या तिला, अडवू नका. जाऊ द्या, काय करायचंय ना ते करू दे तिला. जरा उपाशी राहील ना मग किंमत कळेल तिला अन्नाची. घ्या तुम्ही खाऊन घ्या. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला? घ्या तुम्ही खाऊन घ्या शांतपणे. काय करावं या मुलीचं? अक्षराशी बोलूया का आपण या विषयावर? बोलूया का नाही? बोलावंच लागणार आहे. बाई, हं, काय झालं? कुठे काय? डोकं का धरून बसलाय? मी आता माझं डोकंही धरू शकत नाही का? आता असं बोलणार होय तुम्ही? असं म्हणजे मी काय हिब्रू मध्ये बोलले का? तसं नव. मग उगाच ना तुम्ही ना कुठला तर राग उगाच कुठेतरी काढू नका बरं काय. तुमच्यावर कशाला रागवेन मी? नंबर दिला नाही ना हो तुम्हाला. तुमच्याकडे नाहीचे नंबर तर तुम्ही कसा देणार? आणि मी मागते म्हणून तुम्ही थोडी ना मॅडम कडे नंबर मागणार आहात. तेव्हा तुम्ही दुसरं काय बी मागा, मी लगेच हजर करतो. मला दुसरं काही नको आहे अधिपती. ऐका की हो, त्यांच्याविषयी विचार करणं थांबवा तुम्ही. अहो थांबवा म्हणजे काय अधिपती? तुमच्याकडे कुठला रिमोट आहे का? डोक्यातले सगळे विचार असे अचानक थांबवता येतात का त्यांनी? असेल तर रिमोट मलाही द्या, मी थांबवते सगळे विचार लगेच. जाऊ दे आता, नको बोलायला आपण. मला असं वाटतं की आपलं भांडण होणार आता. भांडण का होईल अधिपती? नाही, होईल होईल. हे बघा, जर तुम्ही मदत करण्याची थोडी तयारी दाखवली तर नाही होणार भांडण. आता कसली मदत करायची? अहो डॉक्टरांचा नंबर मिळवून देण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न तरी करा ना. अवघड आहे. पण अशक्य नाहीये.
ओ मास्तरीन बाई प्लीज अधिपती, प्लीज 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 प्लीज. हे काय बारक्या पुरीवानी चालू केलंय तुम्ही? अधिपती प्लीज ना, प्लीज 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 प्लीज. बर ठीक आहे, बघतो, प्रयत्न करतो, पण देऊ शकेनच असं काही सांगता येत नाही. ठीक आहे. थँक्यू. तुम्ही एवढं म्हटलात हेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू 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 थँक्यू, खरंच थँक्यू. काय झालं? हे नवीनच रूप बघतो बरं काय मी तुमचं. जा ना अधिपती, प्लीज. नंबर मिळतोय का बघा. हा प्लीज. बर ठीक आहे, बघतो. धनाजी, मी काय सांगते ते नीट ऐक. थोरल्या सरकारांच्या खोलीत जायचंय आणि त्यांच्या खोलीत भिंतीवरचा जो हार घातलेला फोटो आहे तो काढून आणायचा. जमल नव? पण मालक नाही म्हणले तर? अरे खोळ्या डोसक्याच्या, त्यासनी थोडीच विचारायचंय. गपचिप त्यांच्या खोलीत जायचंय आणि फोटो काढून आणायचे. आणि हे बघ, मी अभि असेल की तुझ्यासोबत. होय, ठीक आहे. अरे सकाळच्या गोळ्या घेऊन झोपल्या असतील ना त्या? हो, त्यासनी लगेच झोप लागते. मग चांगलं आहे की. मग आत्ताच खोलीत घुसू शकतोय नाही का? तू एक काम कर, ते काम ठेव हातातलं आणि आत्ताच हे काम करू. धनाजी, ठेव की ते हातातलं काम. सांगितलेलं कळत नाही. आणि हे बघ, तू हो पुढं, नाही ते माग. आणि हे बघ, कुणी बी काय बी विचारलं तर कुणाला बी काय बी सांगायचं नाही. आणि सुनबाईना तर नाहीच नाही. कळलं काय? होय. चल हो पुढं. हा आई बोल. अगं अक्षू, आता तू सांग काय करू मी? या इराला कसं समजावून सांगू मला नाही कळत आहे अक्षू. काय झालं आता? अगं खूप वेड्यासारखं वागते अक्षरा, काय सांगू तुला. हे बघ, तिला नाश्ता दिला होता तर अन्न उधळून लावलं या पोरीने. काय? हो ना, थोडा माज चढलाय अगं तिला. तिला ना असं वाटतंय की तिचे हात आभाळाला टेकले. अगं पण अन्नावर कशाला राग काढतेय ती? बघ ना, तेच म्हणते मी. काही नाही अगं, ते तिचे पैसे तुला आणून दिलेत ना, हे कळाल्यापासून अगदी वेड्यासारखी वागतीये. चिडचिड करतीये, वाटेल ते बोलतीये ती. मी बोलते तिच्याशी. नाही नाही नाही, ऐक ऐक अक्षरा, आता तिच्याशी काही बोलायला जाऊ नकोस बाळा. अगदी वेड्यासारखं वागतीये. तुलाही काहीतरी बोलेल, उगाच विषय वाढेल. हा, मी काय म्हणते, तू एक काम कर, तू भुवनेश्वरी मॅडमना बोल. हा, त्यांना थोडंसं अलर्ट कर. त्यांना म्हणावं तुम्ही ना सध्या इराशी काही बोलूच नका. हा, कसं आहे ना अक्षरा, मला तुझ्या संसारामध्ये आता इराची ढवळाढवळ अजिबात नकोय. हो, मी मॅडमना अलर्ट केलंय आणि गरज वाटली तर मी परत बोलेन त्यांच्याशी. बरं बरं ठीक आहे, बघते तुझं कसं काय करायचं ते. बरं हा अक्षू, तिकडे सगळं ठीक आहे ना ग बाळा? का ग, ठामपणा नाहीये तुझ्या बोलण्यामध्ये? काय झालंय का तिकडे? तेच अधिपतींच्या बाबांची तब्येत. अगं बाई, आता काय झालं पुन्हा? आई, त्यांना खूप गरज आहे मदतीची आणि मला ना कळतच नाहीये मी कशी मदत करू. इतकं सोपं नाहीये इथे काहीच. अगं प्रयत्न कर ना ग बाळा. हे बघ, त्यांना तुझ्याकडनं मदतीची अपेक्षा असेल म्हणूनच त्यांनी तुला मदत मागितली ना. हो ग, मला पण कळतंय ते. हे बघ अक्षू, ऐक माझं. शांतपणे विचार कर आणि नीट काय ते कर. हा, कसं आहे ना बाळा, आजारी माणसाला मदत करायला पाहिजे का, हो की नाही? हो आई, मी करते काहीतरी. हा, ठेवते, बाय. हो 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 हो, ठेव ठेव. हा, हा डॉक्टर साहेब, काही नाही, तुम्हाला जरा हेच सांगायचं होतं. थोरल्या मालकांचा जरा तोल जातोय. हा, मनाचा पण आणि शरीराचा पण. नाही, तुम्ही दुसऱ्या गोळ्या दिल्या आहे, पण जरा डोस वाढवता येईल का त्यांचा?
काय दुष्परिणाम? किडनी फेल होईल? मग कसं काय हँडल करायचं तुम्हीच सांगा. नाही 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 नाही, त्यांना तिथं नाही आणता येणार. हो, गेली 25 वर्ष या माणसाने सूर्यप्रकाश बघितला नाही, त्यांना नाही झेपणार आहे. त्यांचं जे काय व्हायचंय ते या घरातच होणार. घरचे मालक आहेत ते. हा, तुम्ही औषधं बदलून द्या, नाहीतर आम्हाला दुसरा कुठला तरी डॉक्टर बघायला लागेल. आई साहेब, अधिपती, तुम्ही कधी आलात? बोला, काय काम होतं का? ए 4 वाज सूर्यवंशीबद्दल. थोरल्या मालकांबद्दल काय? तेच जरा त्यांच्या तब्येतीबद्दल. म्हणजे काय नाही हो, ते आता परत आता त्यांचं काय काय सुरू झालं ना. सवय झाली आता आम्हाला. सवय करून घ्यायची गरज नाही करत. काय करू? त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढू? नाही तसं नाही, दवाखान्यात ठेवू की. कुठं? येड्याच्या? येड्याच्या नाही हो, दुसऱ्या दवाखान्यात बघूया की. ठेवूया. पूर्ण बरे झाले का नाही? ते पूर्ण बरे कधीच होणार नाही. म्हणजे डॉक्टर म्हणले की त्यांना काहीतरी असाध्य आजार आहे. असला कसला आजार आहे? म्हणजे नेमकं काय काय झाले काय? गेली 25 वर्ष तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारला नाही, आज कसं काय विचारला? तसं नव्ह, आता इशे निघाला म्हणताना म्हणलं. आम्ही काही डॉक्टर नाही. पण तुम्ही म्हणला की डॉक्टरनं तुम्हाला सांगितलं काय असाध्य काय मॅटर झालंय. म्हणले ते काहीतरी मोठं नाव म्हणले इंग्रजीमध्ये, आमच्या काय लक्षात राहत नाही ते काय नाव. आणि काय झालंय हे कळल्यावर तुम्ही काय करणार? इलाज? मी कशाचा ढेकळाचा इलाज करतोय, मला काय त्याच्यातलं कळत नाही. मग कशाला पाहिजे आजाराचं नाव? हा, कवा तर या गोष्टीला पूर्णविराम लागायला पाहिजे की आई साहेब. कसा लावणार? डॉक्टरांसंग बोलतो मी. तुम्ही का बोलणार? अहो एक घरातला रोजचा राडा बघवत नाही माहिती आहे. आम्हाला बी नको वाटतोय, पण आता होतील ते शांत. औषधं दिलेत वाढवून, बघूया होतील शांत. नाही म्हणजे तेच नीट जरा दवापाणी केलं तर बरं होईल ना. नाही म्हणजे कसं आहे आईसाहेब, रोज ह्यांचा आरडाओरडा ऐकून आलाय कटाळा. माहितीये काय, त्या डॉक्टरला मी लावतो फोन, त्याला सांगतो नीट काय ते फुल अँड फायनल दवापाणी कर, इशे हार्ड करून ठेवून उगाच. तुम्हाला काय वाटतं आम्ही काही केलं नसेल काय? हा, आत्ताच बोललो आम्ही त्यांच्या डॉक्टरांशी, पण डॉक्टर म्हणले
त्यांची औषधाचा डोस वाढवला, कडक केले तर त्यांच्या उगाच जीवावर नग बेतायला. आपल्याला त्यांच्यावर उपचार करायचे आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ नग. मी एकदा बोलू काय डॉक्टर संग? म्हणजे तुम्हासनी चालणार असेल तर. न चालायला काय झालं, बोला की. हा, हेच तर आम्हाला पाहिजे होतं इतकी वर्ष. चांगलं आहे, तुम्ही तुमच्या वडिलांची काळजी घेताय. नाही, मला खरं तर त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता लईच हे विषय वाढायला लागलाय म्हणताना मी पर्सनली लक्ष घालायला लागलो. म्हणलं बंदोबस्त करून टाकावं एकदाच काय. आणि बंदोबस्त केला नाही ना, हाताबाहेर जाईल. देताय ना नंबर? हा हा. लावतो पण डॉक्टरला, बघतो काय म्हणतोय ते. सुनबाई काय बोलल्या का तुम्हाला? कशाबद्दल? हेच काय डॉक्टरांचा नंबर पाहिजे असं काय? नाही, त्या काय नाही बोलल्या. त्या कशाला ह्याच्यात काय पडतील? ते त्यांच्या कामाचे काम ठेवतात. त्या ह्याच्यात काय पडल्या बी नाहीत आणि काय बोलल्या बी नाहीत. त्या कशाला काय त्या काहीच नाही बोलल्या. हा, ठीक आहे ठीक आहे. हो, शांतवानी घ्या. कशाला उगीच तनतन करताय? हा, नाही नाही, सांगालोय हो तुम्हासनी. फोन मीच करणार आहे, मीच बोलणार डॉक्टर संग. चालतंय, येतो. अहो धनाजी, जरा बघून चाल की. मालक जाग आहेत अजून. जागा आहेत? गोळ्या घेऊन झोपले नाहीत? नक्क जाग आहेत. आता कसा काढायचा भिंतीवरचा फोटो? धनाजी, आता बघ बरं काय चाललंय आतमध्ये. जा लवकर जा. मी आता ना जी. काय झालं सरकार? तुम्हाला पाणी हवंय का? आत्ता आणतो. मी आणतो. प्रयत्न करतो पण देऊ शकेनच असं काही सांगता येत नाही. अधिपती का नाही आले अजून? नंबर नसेल मिळाला का त्यांना? अधिपती, पडशीला हळू. मिळाला नंबर मिळाला? हा, जरा दम घ्या. आत तरी येऊन दे का नाही मला. सॉरी सॉरी सॉरी.
मिळाला का नंबर? एवढा महत्वाचा आहे का तो नंबर? हो, खूप. का बरं एवढा का? अहो म्हणजे त्यांनी शंका क्लिअर होतील ना. शंका क्लिअर झाल्यावर विषय सोडून देणार ना? बघू. हो बघू म्हणजे बघू म्हणजे डॉक्टर काय म्हणतायत ते आधी बघू. काही सिरियस असेल तर. तसं असेल तर आईसाहेब बघतील की, तुम्ही नका पडू त्याच्यात. अधिपती प्लीज. बघा लय इशे वाढवू नका. तो नंबर आणलाय तो घ्या, एकदा बोलून घ्या आणि इशे संपवा. म्हणजे खरंच मिळालाय नंबर? खोटा कसा मिळतोय नंबर? येऊ घ्या.